कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावरील प्रशासक नियुक्तीची कारवाई हा महायुतीतील असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का आहे। संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांच्यासह महायुतीच्या अन्य नेत्यांनी भाजप आणि पर्यायाने महाडिक गटासोबत ठेवलेला दुरावा नडल्याचं बोललं जातंय। 5 सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार देण्यात आलाय। गोकुळ दूध संघावर प्रशासक आणू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईत जोरदार झटका मिळाला आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर गोकुळमध्ये काय होणार याची उत्सुकता होती, पण त्याच वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून महायुती म्हणूनच आम्ही संघाची निवडणूक लढवणार असा दावा केला जात होता। या महायुतीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षासह भाजप, शिवसेना, शिंदे गट व जनसुराज्य शक्ती एकत्र आहेत। संघात भाजपकडून खासदार धनंजय महाडिक, शिवसेना शिंदे पक्षाकडून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, संजय मंडलिक व जनसुराज्यचे आमदार डॉक्टर विनय कोरे नेतृत्व करतात। ज्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती म्हणूनच गोकुळ लढवणार असं वारंवार सांगत होते, त्याच वेळी महायुतीतील अन्य नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती। त्यामुळे या नेत्यांनीही थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं। दुसरीकडे महायुतीत भाजप आणि गोकुळच्या राजकारणात महाडिक यांचं वर्चस्व असून या दोघांना चर्चेत डावलण्यात आलं। पहिल्यापासूनच मंत्री मुश्रीफ यांनी भाजपसह महाडिक यांच्याशी चर्चा केली असती तर कदाचित आजची वेळ संघावर आली नसती। कोणत्याही परिस्थितीत संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते। गेले महिनाभर जी शिष्टमंडळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटली, त्यानंतर महायुतीचे नेते म्हणून पालकमंत्री आंबेडकर, डॉक्टर कोरे किंवा संजय मंडलिक हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत प्रत्यक्षात नव्हतेच असंही या कारवाईवरून दिसतं। गेल्या आठवड्यात कोल्हापूर सर्किट बेंचने 1208 संस्थांविरोधातील याचिकेचा निर्णय लागेपर्यंत संघाची निवडणूक न घेण्याचे आदेश दिले आहेत। सहकार कायद्यात संचालक मंडळाची मुदत ज्या दिवशी संपेल तेव्हापासून संस्थेवर प्रशासक नियुक्ती केली जाईल अशी नवी तरतूद केली आहे। गोकुळ संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपणार होती, त्यामुळे गोकुळची निवडणूक घेणं किंवा प्रशासकाची नियुक्ती करणं या 2 पर्यायांपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं। आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचार हा देवेंद्र फडणवीस दरबारी पोहोचवला होता। आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ विद्यमान संचालकांची मुदत संपल्याने कायद्यातील बदलानुसार काल प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले। गोकुळमध्ये 5 जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील संबंधित कलमानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे। पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी हा आदेश काढला आहे। संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने व पुढील कारभारात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान गोकुळ दूध संघाची निवडणूक होण्याआधी ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनाही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो। आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच गोकुळच्या राजकीय विश्वासात अस्वस्थता अधिक आहे। तर तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।